नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अर्चनास टीचिंग अप या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे. आज आपण महाटेट मराठी लँग्वेज पेपर 1 आणि पेपर 2 दोन्हीसाठी अतिशय महत्त्वाचा टॉपिक घेऊन आलो आहोत. हा व्हिडिओ पूर्णपणे मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकेवर आधारित आहे आणि परीक्षाभिमुख वन लाइनर्स नोट्सवर आधारित आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहेत 50 महत्त्वाचे समानार्थी शब्द जे तुम्हाला मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलेले आहेत. म्हणजेच PYQ बेस हे समानार्थी शब्द राहणार आहेत. तसेच 50 विरुद्धार्थी शब्द हेही PYQ बेस आहेत. 50 म्हणी अर्थासह तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहेत. त्याचबरोबर 50 वाक्प्रचार अर्थासह हेही तुम्हाला PYQ बेस आहेत. आणि महत्त्वाच्या व्याकरण संकल्पना ज्यामध्ये नाम, त्याचे उदाहरणे हे सर्व काही या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी सोप्या भाषेत तुम्हाला मिळणार आहेत. तसेच पेपर 1 आणि पेपर 2 दोन्हीसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. कारण महाटेटमध्ये 30 पैकी 10 ते 12 प्रश्न थेट व्याकरणावरती विचारले जातात. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमच्या स्वतःच्या नोट्स तयार करा, ज्यामुळे तुम्हाला परीक्षेच्या ऐन वेळेवरती रिव्हिजनसाठी ह्या नोट्स उपयोगी पडतील. चला तर मग सुरुवात करूया आजचा हा महत्त्वाचा सेशन. सुरुवातीला आपण समानार्थी शब्द बघूयात. हे समानार्थी शब्द तुम्हाला पेपर 1 आणि पेपर 2 दोन्ही मिळून म्हणजे PYQ बेस आहेत. या अगोदरच्या परीक्षेमध्ये तुम्हाला हे प्रश्न समानार्थी शब्द विचारलेले आहेत. तर अग्नी या शब्दाचा समानार्थी शब्द आहेत आग, पावक, वैश्वानर, हुताशन, ज्वाला. आकाशचा समानार्थी शब्द आहेत नभ, गगन, अंबर, ओम, आसमत. इच्छा, आकांक्षा, अभिलाषा, मनीषा, कामना, वासना. उदक या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत पाणी, जल, जीवन, नीर, तोय. कमळचे समानार्थी शब्द आहेत पंकज, नीरज, अंबुज, सरोज, उत्पल. किरण, कर, रश्मी, अंशू, मयूख, प्रभा. गृह म्हणजेच घर, सदन, भवन, निकेतन, आलय. चंद्र, शशी, इंदू, सोम, निशाकर, मयंक. जग, विश्व, भुवन, दुनिया, संसार, जगत. दगड, पाषाण, प्रस्तर, अश्म, शिळा, गोठा. देव, सूर, ईश्वर, प्रभू, भगवंत, विभुद. दिवस, दिन, वार, वासर, अह. धन, द्रव्य, पैसा, संपत्ती, वित्त, लक्ष्मी. नदी, सरिता, तटिनी, वाहिनी, आपगा, निमगा. पक्षी, खग, विहग, पाखरू, द्विज, अंडज. पर्वत या शब्दाचे विरुद्धार्थी शब्द आहेत डोंगर, गिरी, नग, शेल, भूदर. पुत्र हा मागील वर्षीच आलेला समानार्थी शब्द आहेत 2025ला. मुलगा, तनय, सूत, आत्मज, कुमार. पुत्री, मुलगी, कन्या, तनया, सूता, दुहिता. फूल, पुष्प, कुसुम, सुमन, पृसून. बैल, वृषभ, गोंड, श्रभनभ, बळद. भूमी, जमीन, धरा, वसुंधरा, अवनी, मेदिनी. मित्र, सखा, सुहृद, दोस्त, बंधू, स्नेही. मोर, मयूर, शिखी, बहिर्णी, कलापी. युद्ध म्हणजेच लढाई, संग्राम, रण, समर, आहव. रात्रचे समानार्थी शब्द आहेत निशा, रजनी, शर्वरी, यामिनी, तमस्विनी. राजा, नूर, भूप, नरेंद्र, महीप, राव. वारा, वायू, पवन, समीर, अनिल, मारुत. वृक्ष, झाड, तरु, धूम्र, पादक, विटप. समुद्र
चे समानार्थी शब्द आहेत सागर, सिंधू, अर्णव, रत्नाकर, उदधी. सिंह, केसरी, मृगराज, वनराज, पंचानन. सूर्य, रवी, भास्कर, दिनकर, आदित्य, प्रभाकर. हत्ती, गज, हस्ती, वारण, कुंजर, नाग. हात, कर, हस्त, पाणी, बाहू. डोळा, नेत्र, नयन, चक्षु, लोचन, अक्ष. तोंड, मुख, वदन, आनन, तुंड. कान, कर्ण, श्रवण, श्रोत्र. जीभ, जिव्हा, रसना, रसज्ञा. मन, चित्त, अंतःकरण, हृदय, मानस. शरीर, देह, तनु, काया, गात्र, अंग. रक्त, रुधिर, लहू, शोणित. साप, सर्प, भुजंग, नाग, उरग, पन्नग. घोडा, अश्व, तुरंग, हय, वारू. गाय, गो, धनु, शूरभी, गोमाता. आनंद, हर्ष, सुख, उल्हास, प्रमोद, तोष. दुःख, खेद, शोक, वेदना, क्लेश, पीडा. भीती या शब्दाचे विरुद्धार्थी शब्द आहेत भय, दरारा, त्रास, धास्ती. क्रोधचे समानार्थी शब्द आहेत राग, कोप, संताप, द्वेष. ज्ञान, विद्या, माहिती, बोध, प्रज्ञा. सौंदर्य, लावण्य, सुंदरता, रमणीयता, चारुता. अरण्य म्हणजेच जंगल, वन, कानन, विपिन, अटवी. हे झालेत 50 समानार्थी शब्द. आता आपण 50 विरुद्धार्थी शब्द पाहणार आहोत जे तुम्हाला अत्यंत महत्त्वाचे आहे पेपर 1 आणि पेपर 2 या दोन्हीसाठी. आकाश, पाताळ. आदर, अनादर. इहलोक, परलोक. उंच, खोल, ठेंगणा. उत्कर्ष, अपकर्ष. उपकार, अपकार. ऊन, सावली. ऋण, धन. एक, अनेक. कडू, गोड. खरे, खोटे. गरीब, श्रीमंत. गुण, अवगुण. चांगला, वाईट. जन्म, मृत्यू. जय, पराजय. ज्ञान, अज्ञान. तहान, भूक नाही किंवा तहान, तृप्ती. थोर, लहान. दिवस, रात्र. दुर्गंध, सुगंध. धर्म, अधर्म. नवीन, जुना. निंदा, स्तुती. न्याय, अन्याय. पाप, पुण्य. प्रकाश, अंधार. प्रवेश, निर्गम. बंधन, मुक्ती. बलवान, दुर्बळ. मित्र, शत्रू. मैत्री, वैर. मौन, वाचाळता. यश, अपयश. राग, लोभ नाही किंवा राग, प्रेम, शांती. लाभ, हानी. वक्र, सरळ. विकास, ऱ्हास. विधायक, विघातक. शीत, उष्ण. शुल्क, कृष्ण. सज्जन, दुर्जन. सत्य, असत्य. सुख, दुःख. सुरुवात, शेवट. स्वर्ग, नरक. स्वार्थ, परमार्थ. हर्ष, शोक. होकार, नकार. आळशी, उद्योगी. हे होते विरुद्धार्थी शब्द. आता आपण 50 म्हणी त्याच्या अर्थासह पाहणार आहोत. ह्याही तुम्हाला अत्यंत महत्त्वाच्या आहेत. या मागील वर्षी विचारलेलेच म्हणी आपण या मध्ये घेतलेल्या आहेत. अति तिथे माती म्हणजेच अतिरेक, वाईट. अग अग म्हशी मला कुठं नेशी म्हणजेच निष्क्रिय व्यक्तीची तक्रार. अधीर मन, सैरावेरा म्हणजेच घाई, संकटात नेई. असतील शिते तर जमतील भूते म्हणजेच पैसा असेल तर लोक जमतात. आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास म्हणजेच आनंदात अजून आनंदीची भर. आपला तो बोब्या दुसऱ्याचं ते कारट. आपला तो बाब्या दुसऱ्याचं ते कारट म्हणजे चांगले ते चांगले, वाईट म्हणजे स्वतःचे ते चांगले आणि दुसऱ्याचे ते वाईट. इकडे आड तिकडे विहीर, दोन्हीकडे अडचण. उचलली जीभ लावली टाळ्याला म्हणजेच विचार न करता बोलणे. उथळ पाण्याला खळखळाट फार म्हणजेच कमी ज्ञान असणारा जास्त बडबड करतो. एक ना धड भाराभर चिंध्या
म्हणजे एकही काम धड न करता अनेक कामे हाती घेणे. काखेत कळसा गावाला वळसा म्हणजेच वस्तू जवळ असून लांब शोधणे. कर नाही त्याला डर कशाला म्हणजेच प्रामाणिक माणसाला भीती नाही. काखेतले पोर सांग गावच्या बोला म्हणजे स्वतःची चूक दुसऱ्यावर ढकलणे. कुंभाराला सांग कुंभारण कशी असते म्हणजेच तज्ज्ञाला शिकवणे. खाई त्याला खवखवे म्हणजेच अपराधी माणूस घाबरतो. गरज सरो वैद्य मरो म्हणजेच काम झाले की उपकार विसरणे. गाजराची पुंगी वाजली तर वाजली म्हणजेच नशिबावर हवाला. गाढवाला गुळाची चव काय म्हणजेच अडाणी माणसाला चांगल्याची किंमत नाही. चित भी मेरी पड भी मेरी म्हणजेच दोन्ही बाजूने आपलाच फायदा. जे ना देखे रवी ते देखे कवी म्हणजेच कवीची कल्पना शक्ती अफाट. झाकली मूठ 1.25 लाखाची म्हणजेच बोलू नये तिथे गप्प राहिलेले बरे. टाकीचे गाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही म्हणजेच कष्टाशिवाय मोठेपण नाही. दाम करी काम म्हणजे पैशाने सर्व कामे होतात. दुरून डोंगर साजरे म्हणजेच लांबून सर्व चांगले दिसते. दे रे हरी पलंगावरी म्हणजेच कष्ट न करता फळाची अपेक्षा. नाचता येईना अंगण वाकडे म्हणजे स्वतःच्या चुकीचे खापर दुसऱ्यावर. पालथ्या घड्यावर पाणी म्हणजेच निर्बुद्ध माणसाला सांगून उपयोग नाही. पिकतं तिथं विकत नाही म्हणजेच गुणवान माणसाची किंमत जवळच्या लोकांना नसते. पुराणातली वांगी पुराणात जुनी गोष्ट जुनी गोष्ट आत्ताच्या काळात लागू नाही. म्हणजेच बुडत्याला काडीचा आधार म्हणजेच संकटात छोटी मदतही मोठी वाटते. बोलाचीच कडी बोलाचाच भात म्हणजे फक्त बोलणे कृती शून्य. भुकेला कोंडा निजेला धोंडा म्हणजे अतीव गरजेचे निकृष्ट गोष्टही चालते. मन चिंती ते वैरीन चिंती ते वैरीन चिंती म्हणजेच मनात येणारी भीती शत्रूपेक्षाही वाईट. यथा राजा तथा प्रजा म्हणजेच राजा जसा वागतो तशी प्रजा वागते. लात मारेन तिथे पाणी काढेल म्हणजेच अतिशय उद्योगी व कर्तबगार माणूस. वड्याचे तेल वांग्यावर म्हणजेच दुसऱ्याच्या पैशाने चैन करणे. शहाण्याला शब्दाचा मार म्हणजे शहाण्या माणसाला बोलणे पुरेसे. संकटात मिळे अकलेची जोड म्हणजे संकटातून माणूस शहाणा होतो. सगळे ऊन पाडून ते राहिले माघार म्हणजे सगळे करून शेवटी नकार देणे. हातच्या कांकणाला आरसा कशाला म्हणजेच उघड गोष्टीला पुराव्याची गरज नाही. हत्ती गेला शेपूट राहिली म्हणजेच मोठे काम झाले छोटे बाकी. अंथरूण पाहून पाय पसरावे म्हणजेच ऐपतीप्रमाणे खर्च करावा. एक गाव 2 तुकडे म्हणजे स्पष्ट व थेट बोलणे. ओसाड गावचा पाटील म्हणजेच निरुपयोगी अधिकार. करावे तसे भरावे म्हणजेच कर्मानुसार फळ मिळते. गर्वाचे घर खाली म्हणजेच गर्विष्ठ माणसाचा नाश होतो. जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे म्हणजेच अनुभवल्याशिवाय कळत नाही. तळे राखील तो पाणी चाकील म्हणजेच सत्ताधारी थोडा फायदा घेतोच. निंदकाचे घर असावे शेजारी म्हणजेच टीका करणारा सुधारण्यास मदत करतो. आता आपण वाक्प्रचार बघूया त्याच्या अर्थासह. अंगावर काटा येणे याचाच अर्थ भीतीने किंवा थंडीने शहारे येणे. अंगाचा तिळापापट होणे म्हणजेच अतिशय संताप येणे. अक्कल गहाण टाकणे म्हणजेच मूर्खपणा करणे. आकाशाला गवसणी घालणे म्हणजेच अशक्य गोष्ट करण्याचा प्रयत्न. आगीत तेल ओतणे म्हणजेच भांडण वाढवणे. उखाळ्या पाकळ्या काढणे म्हणजेच उनी दुनी काढणे किंवा दोष दाखवणे. उरात धडकी भरणे म्हणजेच खूप भीती वाटणे. कान उपटणे म्हणजे शिक्षा करणे रागवणे. कानावर हात ठेवणे म्हणजे ऐकू न ऐकल्यासारखे करणे. कान टवकारणे म्हणजेच लक्षपूर्वक ऐकणे. कानाडोळा करणे म्हणजेच दुर्लक्ष करणे. काळजावर दगड ठेवणे म्हणजे दुःख सहन करणे. कंबर कसणे म्हणजेच कामाला सज्ञ होणे. खडा टाकून बघणे म्हणजेच अंदाज घेणे. गळ्याशी येणे म्हणजे संकट ओढवणे.
गाशा गुंडाळणे म्हणजेच काम बंद करणे, निघून जाणे. घोडे मारणे म्हणजे झोपणे, आळस करणे. चांग भलं होणे म्हणजेच खूप मार मिळवणे. जीभ रेटणे म्हणजेच खोटे बोलणे. टाचा मारणे म्हणजेच खूप विनवण्या करणे. डोळे उघडणे म्हणजे सत्य समजणे. डोळ्यात तेल घालून जगणे म्हणजेच खूप काळजीपूर्वक लक्ष ठेवणे. तोंडघशी पडणे म्हणजेच अपयश येणे, फजिती होणे. तोंडाला पाने सुटणे म्हणजेच फसवणे, बोळवण करणे. थंडा फराळ करणे म्हणजेच खून करणे. दात खाणे म्हणजेच रागाने चिडणे. दिवे लावणे म्हणजेच बदनामी करणे किंवा वाटोळे करणे. धूम ठोकून पळणे म्हणजेच जोरात पळून जाणे. नाक कापणे म्हणजेच अब्रू घालवणे. नाक मुरडणे म्हणजेच तुच्छतेने पाहणे किंवा नापसंती दाखवणे. पाठ थोपटणे म्हणजेच शाबासकी देणे. पाय ओढणे म्हणजेच प्रगतीत अडथळा आणणे. पोटात गोळा येणे म्हणजेच खूप भीती वाटणे. फुंकर घालून देणे म्हणजे सहज स्पष्ट करणे. बंदारुपे करणे म्हणजेच फसून पैसे उकळणे. बोटे मोडणे म्हणजेच मत्सर करणे. मनावर घेणे म्हणजेच वाईट वाटून घेणे. मान खाली घालणे म्हणजेच लाज वाटणे. रंग उधळणे म्हणजेच आनंदोत्सव साजरा करणे. लोढणे बांधणे म्हणजे शिक्षा करणे. वाट लावणे म्हणजेच नाश करणे, वाईट अवस्था करणे. शिंगावर येणे म्हणजेच अंगावर येणे किंवा भांडायला तयार होणे. संगे वाघाचे बळी म्हणजेच खोटी भीती दाखवणे. हात टेकणे म्हणजेच हार मानणे किंवा शरण येणे. हात दाखवून अवलक्षण करणे म्हणजेच आधीच अपशकुनी करणे. हातचा मळ करणे म्हणजे अतिशय सोपे काम करणे. हात धुवून मागे लागणे म्हणजेच हट्टाने त्रास देणे. हातोहात खपणे म्हणजेच लगेच विकले जाणे. होत्याचे नव्हते करणे म्हणजे चांगल्या गोष्टीचा नाश करणे. अंथरूण पाहून पाय पसरावे म्हणजेच ऐपतीप्रमाणे खर्च करणे. आता आपण मराठी व्याकरणातील काही महत्त्वाच्या संकल्पना ज्या की मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिकेत तुम्हाला विचारलेले आहेत. नाम म्हणजेच व्यक्ती, प्राणी, वस्तू, स्थळ, भावना यांच्या नावाला नाम म्हणतात. उदाहरणार्थ राम, सिंह, प्रेम. नामाचे 3 प्रकार: सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम. सर्वनाम म्हणजेच नामाऐवजी येणारा शब्द. उदाहरणार्थ मी, तू, तो, हा, जो. सर्वनामाचे प्रकार 6: पुरुषवाचक, दर्शक, संबंधी, प्रश्नार्थक, अनिश्चित, आत्मवाचक. विशेषण म्हणजेच नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द. उदाहरणार्थ चांगला, मुलगा. विशेषणाचे प्रकार 4: गुणवाचक, संख्यावाचक, सर्वनामिक, विशेषण. क्रियापद म्हणजेच वाक्यातील क्रिया दाखवणारा शब्द म्हणजेच उदाहरणार्थ खातो, जातो, बसला. क्रियापदाचे प्रकार 2: सकर्मक, अकर्मक, भावकर्तृक व शक्य क्रियापदही. क्रियाविशेषण म्हणजेच क्रियाबद्दल विशेष माहिती देणारा शब्द. उदाहरणार्थ हळू चालतो. शब्दयोगी अवयव म्हणजेच नामाला किंवा सर्वनामाला जोडून येणारे अवयव म्हणजेच रामाने झाडाखाली. उभयन्वी अवयव 2 शब्द किंवा वाक्य जोडणारे अवयव त्यालाच उभयन्वी अवयव असे म्हणतात. उदाहरणार्थ आणि, परंतु, म्हणून. केवल प्रयोगी अवयव म्हणजेच भावना व्यक्त करणारा शब्द. उदाहरणार्थ अरे रे, वा. विभक्ती म्हणजेच नामाचा विशेष क्रियापदाशी संबंध दाखवणारा प्रत्यय. एकूण 8 विभक्ती. प्रथमा कर्ता प्रत्यय ने. उदाहरणार्थ रामाने आंबा खाल्ला. वचने 2: एकवचन, अनेकवचन. उदाहरणार्थ मुलगा, मुले. लिंग 3: पुल्लिंगी, स्त्रीलिंगी, नपुंसकलिंगी. उदाहरणार्थ मुलगा, मुलगी, मूल. काळ, काळाचे प्रकार 3: वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ. वाक्याचे प्रकार 3: विधानार्थी, प्रश्नार्थी, उद्गारार्थी, आज्ञार्थी व संकेतार्थी. प्रयोग 3: कर्तरी, कर्मणी, भावे. वाक्यातील क्रियापद क्रिया कशानुसार बदलते ते.
समास दोन किंवा अधिक शब्दांचा एकत्र येऊन जो शब्द बनतो त्याला विग्रह केल्यास अर्थ स्पष्ट होतो, त्याला समास असे म्हणतात. समासाचे प्रकार चार: अव्ययभाव, तत्पुरुष, द्वंद्व, बहुव्रीही. अव्ययभाव: पहिला शब्द प्रधान अव्यय असतो, उदाहरणार्थ प्रतिदिन म्हणजेच दररोज. तत्पुरुष: दुसरा शब्द प्रधान म्हणजेच उदाहरणार्थ राजपुत्र म्हणजेच राजाचा पुत्र. द्वंद्व म्हणजे दोन्ही शब्द प्रधान, उदाहरणार्थ राम लक्ष्मण म्हणजेच राम आणि लक्ष्मण. बहुव्रीही म्हणजेच दोन्ही शब्द गौण तिसऱ्याचा अर्थाबद्दल सांगतात, उदाहरणार्थ लंबोदर म्हणजेच मोठे उदार असलेला. संधी: दोन वर्ण जवळ आल्याने होणारा बदल त्याला संधी असे म्हणतात, उदाहरणार्थ सूर्य प्लस उदय म्हणजे सूर्योदय. संधीचे प्रकार तीन: स्वरसंधी, व्यंजनसंधी, विसर्गसंधी. अलंकार: काव्याची शोभा वाढवणारा घटक त्यालाच अलंकार असे म्हणतात. त्याचे दोन प्रकार: शब्दालंकार, अर्थालंकार. यमक: ओळीच्या शेवटी सारखे शब्द येणे त्याला यमक असे म्हणतात, उदाहरणार्थ घर, पर. अनुप्रास म्हणजेच एकाच वर्णाची पुनरावृत्ती होणे, उदाहरणार्थ लपलप, लखलखते, तारा. उपमा म्हणजेच एका वस्तूची दुसऱ्याशी तुलना, सारख्या प्रमाणे, गत शब्दाने. उत्प्रेक्षा म्हणजेच कल्पना करून एकावर दुसऱ्याचा आरोप वाटणे किंवा भासते, शब्द. विरामचिन्हे: पूर्णविराम, स्वल्पविराम, प्रश्नचिन्ह, उद्गारचिन्ह. शुद्धलेखन: ऱ्हस्व, दीर्घ, अनुस्वार, वेलांटी याचे नियम पाळणे. तर मित्रांनो, आज आपण महाटेट 2026 साठी मराठी व्याकरण पेपर 1 आणि पेपर 2 यासाठी अत्यंत महत्त्वाचे सेशन पाहिले. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अर्चना स्टिचिंग अप या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नियमित सराव करण्यासाठी चॅनलसोबत जोडलेले राहा आणि खाली कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर हवा तेही कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्यासाठी अजून असेच एक्झाम ओरिएंटेड कंटेंट घेऊन येत राहील. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद. कीप लर्निंग, कीप ग्रोईंग.